धाराशिव जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे। एका महिलेने घरातील पत्र्याला गळफास घेऊन आत्महत्या केली। धक्कादायक बाब म्हणजे घरातील पाण्याच्या बॅरेलमध्ये तिच्या दोन्ही लहान मुलांचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडली आहे। बातमी सविस्तर पाहूयात त्या अगोदर वी न्यूज मराठी चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। ही घटना 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी तुळजापूर तालुक्यातील गट्टेवाडी येथे घडली आहे। या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे। राधिका घट्टे वय वर्ष 25 असे मृत महिलेचे नाव आहे, तर श्रेया घट्टे आणि श्रेयश घट्टे अशी या लहान बाळांची नावे असून अवघ्या काही महिन्यांची ही लहानगी होती। ही घटना उघडकीस आली त्यावेळी दोन छोट्या बाळांचे मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आले। तसेच या दोन्ही बाळांची आई गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने मोठी खळबळ उडाली होती। दरम्यान मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे। एकाच घरातील तिघांच्या मृत्यूने परिसरात गोंधळाचे वातावरण असून हळहळ व्यक्त केली जात आहे। तुम्हाला काय वाटतंय, कशामुळे असं घडलं असेल? कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।